पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी उलथापालथ झाली आहे। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पदाचा राजीनामा देत थेट अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने शहरातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। सत्तेच्या समीकरणात बदल घडवणारी ही चाल समजली जात असतानाच शरद पवार गटाने तात्काळ आपली रणनीती बदलत नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवीन अध्यक्ष म्हणून महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे। गादेकर हे पक्षनिष्ठ, अनुभवी आणि संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव असलेले नेते असून त्यांनी यापूर्वीही पक्षाचे नेतृत्व जबाबदारीने सांभाळले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना नूतन अध्यक्ष महेश गादेकर यांनी म्हटलं, पक्षावर विश्वास ठेवून पुन्हा संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आणखी मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहोत। आपल्याला माहिती आहे, काल प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या सहीचं पत्र मला काल 6 वाजता मिळालं। आदरणीय साहेबांच्या आदेशाने त्यांनी मला हे पत्र पाठवलेलं आहे आणि परत एकदा मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। मी पूर्वी पण अध्यक्ष होतो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, परंतु मी विधानसभा लढवली, त्यानंतर मी राजीनामा दिला होता आणि सपाटे साहेबांना अध्यक्ष त्यावेळेस केलं होतं। परत एकदा या अडचणीच्या काळात, असं म्हणणार नाही मी अडचणीच्या काळात कमी वेळ मिळालेला आहे, परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे, आपला जिल्हा आहे। सोलापूर शहर ग्रामीण पवार साहेबांवर नितांत प्रेम करतो। मला फारसं काम करावं लागणार नाही, कारण हे जे जुने सहकारी आहेत आदरणीय साहेबांवर काम केलेले आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नव्या जुन्याचा संगम साधून एक चांगल्या प्रकारचं काम करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त तरुण मुलं आणि उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी राहील। आदरणीय साहेबांच्या आदेशाने माझे अध्यक्ष होते आपले खरटमल साहेब, त्यांनी पक्षांतर केलं, त्यामुळं ती जागा रिक्त झाली होती। कोणाला तर जबाबदारी द्यायचीच होती। थोडा माझा अनुभव असल्यामुळं 2012ची निवडणूक माझ्या नेतृत्वात लढली होती, त्यामुळे परत साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे। प्रयत्न करतो आहे, जॅकपॉट आणि लॉटरी म्हणता येणार नाही, कारण कमी वेळ मिळालेला आहे आणि ही पक्षांतर्गत गोष्ट आहे। सगळ्याला विश्वासात घेऊन मी निश्चितपणे चांगलं काम करेन। शरद पवार गटाने तात्काळ नवीन अध्यक्ष जाहीर करत अजित पवार गटाच्या हालचालींना थेट उत्तर दिल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे। या पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी अध्यक्ष शंकर पाटील आणि माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। पालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात झालेल्या या घडामोडींनी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे। आता शहरात कोणाची चाल प्रभावी ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।